नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे. भगवान शिव यांना समर्पित हा दिवस आहे. भोलेनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जाणारा महाशिवरात्री लवकरच जवळ येत आहे. या दिवशी लोक भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करून व्रत करतात. महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असतं. या दिवशी महादेवांकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात. या पावन आणि पवित्र दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये त्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी असा हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे, जेणेकरून मुलांच्या आयुष्यातील सर्व दोष, संकटे, विघ्न, अडीअडचणी दूर होतील. तसेच अभ्यासामध्ये देखील प्रगती होईल. नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील खूप पवित्र आणि शुभ मानली जाते आणि या महाशिवरात्री तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी आपण महादेवांची सेवा, उपासना, आराधना करत असतो. महादेव ज्या प्रकारे साम सदाशिव आहेत, आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करण्याचं काम हे देवादिदेव महादेव करत असतात. महादेवांची सेवा कोण करत नाही? या पृथ्वी तलावरती असणारे प्रत्येक मनुष्य, झाड, पशु, पक्षी, प्राणी, जीवजंतू, भूत, प्रेत, पिशाच, बाधा हे सर्वच महादेवांची उपासना करत असतात. कारण असुर सुद्धा महादेवांची उपासना करतात. कारण महादेव हे आपल्या भक्ताला आपल्या भक्तीचं जे काही फळ आहे तर ते नक्कीच प्राप्त करून देत असतात. आता या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात, जे काही शिवतत्व असतं तर ते रोजच्या तुलनेपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्त्रपटीने अधिक कार्यरत असतं. म्हणून या दिवशी केलेले उपाय, काही प्रभावी सेवा या आपल्याला खूप प्रभावी ठरत असतात आणि या शिवतत्वाचा फायदा आपल्याला होत असतो. ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी हे जे काही छोटे मोठे उपाय करत असतो, सेवा करत असतो तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. आपल्याला आपल्या घरामध्ये महादेवांच्या शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे, जलाभिषेक करायचा आहे. तुम्हाला काहीच शक्य नाही झालं तर किमान महादेवांची 108 नावं तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कालभैरव अष्टकम पठण करू शकता. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो 108 वेळा तुम्ही पठण करू शकता. या सर्व सेवा, स्तोत्र, मंत्र जे आहेत तर ते म्हणण्याचा प्रयत्न करा. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचायचा आहे. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला नित्य रुद्र केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. इतका हा प्रभावी असा जो अध्याय आहे तर त्याचं पठण तुम्ही मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता. या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून फेकून द्यायचा आहे किंवा जाळून टाकायचा आहे. या उतारासाठी फक्त एकच वस्तू म्हणजेच आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या मुलांची जी काही नजरबाधा आहे, दोष आहे, विघ्न आहेत, संकटे आहेत, अडीअडचणी येतात तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा छोटासा प्रयत्न करायचा आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच संध्याकाळी आपण 5 ते 5:30च्या नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला त्या दिवशी जर नाही करणं शक्य झालं समजा, तर संध्याकाळच्या वेळी करणं शक्य झालं तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादी व्यक्ती सतत आजारी आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती उतरवून फेकू शकता किंवा आपल्याला प्रज्वलित करायची आहे. त्याचबरोबर पतीवरून देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्ही हा उतारा
उतरवू शकता. तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कुठे नेमकी कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये देवाधिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा. आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत? तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची खूप काळजी असते. माझा मुलगा, माझी मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. मग तो व्यापार असो, व्यवसाय असो, नोकरी असेल, शेती असेल किंवा अभ्यास करत असेल. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं. मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे म्हणजेच ती सुखरूप घरी यावी. तिच्यावरती कोणतंही संकट, विघ्न, अडी-अडचणी येऊ नयेत. त्याचबरोबर जर मुलांचं लग्न जमण्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल, त्याचबरोबर मुलांना जर नजर दोषाचा सामना करावा लागत असेल, तर नजर ही फक्त आई-वडिलांचीच नाही तर बाहेरचे जे लोक असतात किंवा आपले रिलेटिव्ह असतात, आपले शेजारी असतात, तर यांची देखील नजरबाधा जी आहे तर ती होऊ शकते. नजर लागू शकते. नजर काढण्यासाठी ज्यावेळेस मुलांना नजर लागते त्यावेळेस मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, तापटपणा करत असतात, मोठ्यांचं ऐकत नाहीत, आई-वडिलांचे ऐकत नाहीत. या सर्व समस्यांना आपण सामोरे जात असतो आणि कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या लक्षात देखील येत नाहीत. आपण फक्त एवढं म्हणत असतो की हा ऐकत नाही, मी खूप परेशान आहे, खूप काळजीत आहे. परंतु आपल्याला काही वेळा जे काय असतं ते आपल्याला संकटांचा सामना करत असतो. त्यावेळेस आपल्या मनामध्ये सुचत नाही. आपण गोंधळून गेलेलो असतो की काय करावं, काय नाही. आपल्याला मार्ग सुचत नाही. म्हणून प्रत्येक आई खूप प्रयत्न करत असते. प्रत्येक आई-वडील जे आहेत तर ते आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप प्रयत्न, कष्ट करत असतात. पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येतात, त्या पवित्र तिथींवरती आपण ज्यावेळेस ह्या सेवा, उपाय अगदी श्रद्धेने, मनापासून, विश्वासाने आणि भक्तीने करतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचे जे काही पुण्यफळ आहे तर ते नक्कीच मिळत असतं. आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे? आपल्या मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतले, परंतु त्यांना नोकरी मिळत नाही. मनासारखी नोकरी मिळत नाही. अभ्यास करतात, तरीही अभ्यास केलेला जो आहे, तर तो लक्षात राहत नाही. मुलगा खूप हुशार आहे, परंतु अचानकच त्याचं अभ्यासामधलं लक्ष जे आहे, तर ते कमी झालेलं आहे. कुठेतरी जो ग्रहदोष, कुठेतरी कुंडलीतील जे काही दोष, वास्तुदोष, पितृदोष आहेत, या सर्व गोष्टींचा सामना मुलं करत असतील, तर त्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत, तर ते करणं खूप म्हणजे खूप गरजेचं मानलं जातं. एखादा उपाय ज्यावेळेस आपण करत असतो, तर तो उपाय शक्तीने, भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. आता हा उपाय तुम्ही ज्यावेळेस करणार आहात, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय तुम्ही ज्या वेळेमध्ये करता, तर तो गुप्त ठेवायचा असतो. कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतात, काय भावना असतात, हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण हे उपाय गुप्त ठेवून करत राहायचे असतात. या उपायांसाठी तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे, तर ती लागणार आहे. त्याचबरोबर खडे मीठ, काळे उडीद आणि सुकलेली लाल मिरची या सर्व गोष्टी आपल्याला उपायासाठी लागणार आहेत. हा उपाय तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी दोघांसाठीही करू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही. तर पहा हा उपाय कसा करायचा. पिवळी मोहरी, खडे मीठ, काळे उडीद आणि लाल सुक्या 2 मिरच्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे धूप लावलेलं आहे, तर त्याची रक्षा असते, तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे. हे वल्गा सुक्तम जे आहे तर ते तुम्हाला तुमच्याकडे नित्य सेवेचे जे पुस्तक असेल, तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. नाहीतर तुम्ही मोबाईलवरती, YouTubeवरती लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. आणि 11 वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वरकमेव वंदनात मृत्युमामृतात. हा जो महामृत्युंजय मंत्र आहे, तर त्याचं पठण तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. 21 वेळा करायचं आहे
आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून 108 वेळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ज्या 2 सेवा आहेत, तर त्या आपल्याला खूप प्रभावी सेवा आहेत. त्या तुम्हाला पठण करायच्या आहेत. वल्गा सुक्तम हे कशासाठी वापरलं जातं? तर नकारात्मक शक्ती, इडापिडा, वाईट नजरबाधा हे जे दोष आहेत, तर ते नष्ट होण्यासाठी आपल्याला पठण करायचं आहे. तर या 2 सेवा ज्या आहेत, तर त्या आवर्जून तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर मुलांना खाली जमिनीवरती किंवा पाठावरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर मुलांच्या डोक्याकडून पायापर्यंत आपल्याला 7 वेळेस तुम्हाला हे सर्व साहित्य मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे. अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ही संपूर्ण मुलांच्या डोक्यापासून आत न्यायचं आहे आणि त्यानुसार पूर्ण गोल आपल्याला ज्या प्रकारे घड्याळ फिरतं त्या पद्धतीने आपल्याला हात जो आहे तर तो गोल गोल फिरवायचा आहे. किती वेळेस? तर 7 वेळेस आपल्याला मनामध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आणि खडे मीठ, काळे उडीद, लाल सुक्या मिरच्या हे सर्व उतरवून झाल्यानंतर आपल्याला एका मातीच्या पंतीमध्ये सर्व साहित्य ठेवायचं आहे. वरून आपल्याला कापुराच्या 2 वड्या ठेवून ते जाळून टाकायचं आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये सकारात्मक बोलायचं आहे की माझ्या मुलाचे, मुलीचे जे काही नजरबाधा आहे, सर्व दोष आहेत, विघ्न आहेत, तर ते संपलेले आहे. अशी मनामध्ये आपल्याला भावना व्यक्त करायची आहे. मनामध्ये सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचे आहेत. मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील, तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा उपाय करू शकता. आता आपल्याला घरामध्ये 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील, तर प्रत्येक मुलांसाठी आपल्याला सेपरेट पिवळी मोहरी आणि इतर साहित्य आहे ते प्रत्येक सेपरेट साहित्य घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळं घ्यायचं आहे. उपाय करताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपल्याला उपाय करायचा आहे. मनामध्ये देवाचं नामस्मरण करत उपाय करायचा आहे. तरच आपल्याला या सेवेचं, उपायाचा जो काही फायदा आहे, तर तो मिळत असतो. सर्वांनी हा उपाय करून पहा. आपल्या मुलांवरील सर्व दोष, नजरबाधा आणि अडचणी, विघ्न, अडथळे हे सर्व काही निघून जाईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.